मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जागा वाटपाबाबत फॉर्म्युला लगेच निश्चित करा आणि रणनीतीचे बारकाईने नियोजन करा असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांना दिलेले आहेत। तसंच तात्काळ विधानसभा निवडणुकीचं नियोजन करावं आणि त्या प्लॅनवर 22 तारखेला पक्षातील अन्य नेत्यांशी सल्लामसलत करावे असे आदेशही केंद्रीय नेतृत्वाने दिलेत। त्यामुळे 22 जून रोजी पुन्हा कोर कमिटीची बैठक मुंबईत होणार आहे। नवीन प्रभारींना या बैठकीला आवर्जून उपस्थित राहायला सांगितलंय। अन्य नेते निष्क्रिय राहून चालणार नाहीत। फडणवीस काम करतात म्हणजे महाराष्ट्र ही काही त्यांची एकट्याची जबाबदारी नाही, त्यात अन्य नेत्यांनी देखील आपले प्रयत्न वाढवायला पाहिजेत असं पक्षश्रेष्ठींनी बजावलं आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आत्ताचा जो लोकसभेतला झालेला पराभव पाहता पक्षश्रेष्ठींनी अतिशय गांभीर्याने या सगळ्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्देश दिल्याचं दिसतंय। नक्कीच दीपक, खरं तर जे मुख्य कारण ठरलं होतं पक्षाच्या पराभवाचं लोकसभेला, त्यामध्ये एकूण जागा वाटप हे शेवटपर्यंत लांबलं आणि त्या जागा वाटपाच्या ओढाताणीमुळे खूप परसेप्शनही खराब झालं होतं आणि अगदी शेवटच्या टप्प्यावर तिकीट वाटप झालं लोकसभा निवडणुकांचं। तर त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आतापासून जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करा असं स्पष्ट केंद्रीय नेतृत्वाने सांगितलंय। इतरही सगळ्या नेत्यांना सांगितलं की तुम्ही सुद्धा सगळ्यांनी काम करा। देवेंद्र फडणवीस यांच्या एकट्याची जबाबदारी नाहीये पक्ष चालवणं म्हणजे, त्यामुळे इतर नेत्यांना देखील सक्रिय राहण्याचे आणि सक्रिय होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। कारण इतर कोणीच नेते महाराष्ट्रामध्ये सक्रिय नव्हते। जर आपण पाहिलं तर सभा देखील एकट्या फडणवीसांच्याच 100 पर्यंत सभा, या 100हून जास्त सभा फडणवीसांच्या झाल्या, पण इतर नेत्यांच्या झाल्या नव्हत्या। त्यामुळे त्या दृष्टीने निर्देश देण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच आता तयार राहा, लवकरात लवकर विधानसभेची तयारी करा आणि प्रभारींना देखील आता महाराष्ट्रात येऊन बैठक घ्यायला सांगितलंय। 22 तारखेला पुढची बैठक होणार आहे। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।